तर प्रेक्षक मित्र हो, आज आपण अशी कथा बघणार आहोत जी ऐकून पूर्ण भारताला धक्का बसला होता. अशीच एक सत्य घटनेवर आधारित एक कथा आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी ही कथा 7 जुलै 2010 पासून या गोष्टीची सुरुवात होते. गौरव तिवारी नावाचा व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे सर्वांचं कोडं अचूकही सुटलेलं नाही. तर गौरव तिवारी हा व्यक्ती मृत्यू कसा झाला हे सत्य उघड करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी त्या गोष्टीमागं घेतलं. पण त्यांचा मृत्यू कसा झाला हेच आजपर्यंत कोणालाही समजलेलं नाही. त्यांचा स्वतःचा मृत्यू कसा झाला हेच एक मोठं सत्य अजूनही गुपित आहे. 7 जुलै 2016 रोजी गौरव हे आपल्या रोजच्या रुटीनप्रमाणे सकाळी 7 वाजता उठले. त्यांचे वय साधारणतः 32 होते. ते दररोज ज्या पद्धतीनं काम करत होते त्याच पद्धतीनं त्यांनी सकाळी नाश्ता करत असताना आपल्या लॅपटॉपमधले ईमेल चेक केल्यानंतर 11-12च्या दरम्यान गौरव आतमध्ये बाथरूममध्ये गेले. गौरवच्या घरामधले सर्व लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते, कारण सर्वांना माहीत होतं की गौरवचं काही ना काही काम चालूच असतं. कारण गौरव यांना भूत सापडण्यात किंवा ज्या ठिकाणी काही वेगळी शक्ती आहे त्या ठिकाणी ते तपास करायचे. त्यानंतर ते बाथरूममध्ये गेले व बाथरूममधून एक आवाज आला. त्यानंतर गौरवची बायको आणि आई-वडील गौरवच्या बाथरूमकडे पळाले. त्यानंतर त्यांनी सर्वांनी दरवाजा वाजवला, पण काहीच उत्तर आलं नाही. नंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये बघतात तर काय, गौरव हा खाली पडलेला होता. त्यानंतर घरच्यांनी गौरवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी गौरव यांना मृत घोषित केलं. त्यानंतर पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही डॉक्टरांना सांगितलं की याला कुठलाही आजार नाही, हार्ट अटॅक नाही किंवा शरीरावर कुठलीही जखम नाही आहे. पण गौरवच्या शरीरावर फक्त 2 असे गळ्यापाशी निशाण होते की कोणी केले, काय केले हे कोणालाही आजपर्यंत समजलं नाही. गौरव हे इंजिनियर होते आणि वयाच्या 21व्या वर्षी ते अमेरिकेमध्ये आपलं शिक्षण घेण्यासाठी एरोप्लेन इंजिनियरची डिग्री त्यांनी घेतली. तेच शिकत असताना अचानक भूत-प्रेत आणि त्या पाठीमागं माणसाचा मृत्यू कसा होतो या गोष्टीमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट येत गेला. त्यामुळे त्यांनी त्यांची डिग्री सोडून हे काम करण्यासाठी सुरुवात केली. गौरव यांची सुरुवात फ्लोरिडामध्ये राहत असताना एका घरामध्ये झाली. त्या घरामध्ये गौरव हे एकटेच राहत होते. गौरवला त्या घरामध्ये काही गोष्टी विचित्र वाटल्या. म्हणजेच घरामध्ये अचानक पडदे हलणे किंवा वेगवेगळे आवाज येणे. गौरव तिवारी यांना त्याच घरामध्ये एक लहान मुलीचा आवाज येत होता. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला खूप चौकशी केली, पण त्यानंतर त्या लोकांनी सांगितले की त्या घरामध्ये लहान मुलीचा आत्मा आहे. त्यानंतर गौरवला त्या गोष्टीवर काही विश्वास बसेना. त्यानंतरच त्या दिवसापासून गौरवच्या लाईफमध्ये एक वेगळं टर्न घेतलं. म्हणजेच आपलं करिअर सोडून आता ते दुसऱ्या पॉईंटला वळत होते. त्यानंतर गौरव तिवारी यांना त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट येत गेला. पण त्यांना कळून चुकलं होतं की आपल्याला या फील्डमध्ये पैसा तर कमी आहे, पण आपल्याला हीच फील्डमध्ये करिअर करायचं आहे. त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अशा 6000 केस हातात घेतल्या आणि त्या पूर्ण देखील केल्या. आपण ऐकलं असेल, मोठ्या बाहेर देशामध्ये गौरव हे कायम फिरतीवर असायचे. वेगवेगळ्या देशात जाऊन भूत-पिशाच, त्या पाठीमागं आवाज कसा येतो, सर्व गोष्टीमध्ये गौरव यांना खूप इंटरेस्ट होता. त्यांनी
त्यानंतर वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी एक केस हातात घेतली. ती केस हातात घेतल्यानंतर गौरव तिवारी यांचा मृत्यू झाला. पण अजून काही गौरव तिवारी यांचा मृत्यू कसा झाला या आजपर्यंत कळालं नाही. कारण जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या शरीरावर कुठलाही घाव नव्हता आणि गौरव तिवारी यांचा मृत्यू कसा झाला हे सत्य अजूनही उघड आलेलं नाही. त्याचबरोबर प्रेक्षक मित्रहो, तुमच्या मते गौरव तिवारी यांचा मृत्यू कसा झाला असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून कथा आणि काही कथेच्या पाठीमागं काय आहे हा सारांश बघत असतो. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.